सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा. सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा. ओवाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा. यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् विमुच्यते. नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. नमः समस्तभूतानां आदिभूताय भूरुरे अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे. व्यासानि प्रेरिले जेते नामते पूज्यादहि चित्तशुद्धिरथचन्तु यालपत्यातीलप्रत्यहि. ॐ नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. भगवंताच्या कृपेने महाराजांच्या कृपेने सर्व संतांच्या इच्छेनुसार त्यांना हे विष्णू सहस्रनामाचं संकीर्तन करून घ्यायचं होतं. म्हणून हे 4-5 महिने आपल्याला त्यांनी नामाच्या चिंतनामध्ये ठेवलं. याबद्दल कृतज्ञ राहावं बस. आता गेल्या वेळेला जी नामं पाहिली त्याचा साधकांसाठी उपयोग फक्त सांगायचा राहिला तेवढा उल्लेख करतो आणि आजच्या समारोपाच्यासाठी काही थोडकी नामं घेऊन अर्थ पण सांगता करण्याचा आपला विचार आहे. अमादी मानदः मान्यः असं आपण पाहिलं. प्रग्रहः निग्रहः व्यग्रहः अशी पाहिली नामं. विशोकः शोकनाशनः पर्यंत आपण आलो. आपल्याला अर्थ त्यावेळेला समोर आलेलेच आहेत. भगवंत सतत व्यग्र आहे. त्या व्यग्रतेला दिशा आहे, ती निश्चित आहे, ती विधायक आहे, देव आळशांचं नाही हे आपल्यासमोर अगदी स्पष्ट असावं. कधीही कुठल्याही बाबतीत आळस देवाला मंजूर नाही. इथे समर्थांच्या छत्राखाली आपण बसतो, त्याने आळसाबद्दल काय लिहिलेलं आहे ते आपल्याला पूर्ण माहिती असेल. त्याचा निग्रह आहे, त्या कामामध्ये तो निग्रह निर्धारपूर्वक काम करतो. निर्धार कधीही सुटत नाही त्याचा. तोच आपल्याला भक्तीमध्ये गरजेचा आहे. तर त्यासाठी ते आणि प्रग्रह म्हणजे आपण दोन्ही तिन्ही अर्थ पाहिले. त्यातला जो आपल्याला गरजेचा आहे तो म्हणजे लगाम. तर तो आपल्या ह्या सगळ्या कार्यव्यग्रतेमध्ये दिशेसाठी, व्यग्रतेसाठी, वेगासाठी, सगळ्यासाठी लगाम लागतो. मनुष्य एकदा घोड्यावर बसला आणि ते उधळलं किंवा अगदी वेगाने गेलं, उधळू नको पण निदान वेगाने जरी गेलं तरी सुद्धा ते कुठं नेईल याची खात्री नसते. तशी प्रपंचात मनुष्य जर एकदा गुंतत गेला तर कुठे जाईल याची खात्री नाही. म्हणून प्रग्रह हा सारखा ओढलेला लगाम आहे. तो गुरु ओढत असतात, संत सत्पुरुष ओढत असतात किंवा हे सद्ग्रंथ ओढत असतात. तो त्यांनी लगाम जो ठेवलेला आहे त्याच्याच साह्याने हे पळणार पण आणि आवरात पण येणार. तर ते ज्याच्या लक्षात आहे त्याला बरोबर भगवंताचे सगळे गुण आपल्या जीवनामध्ये अंमलात आणून दाखवता येतील. त्या दृष्टीने भगवंताची दुसरी नामं पाहिली ती आपण स्वतः अमानी असण्याबद्दलची होती, मग मानदः असण्याबद्दल होती आणि मग मान्य होतो केव्हा आपली मान्यपासून सुरुवात होते असं गेल्या वेळेला म्हटलं. तर तसं मान्य होण्याचा काही प्रयत्न करायचं कारण नाही. आपण अमानी असण्याचा प्रयत्न करावा, सर्व कर्तृत्व करावं, पण काहीही मानाची अपेक्षा करू नये. म्हणजे साधकाचं लक्षण सांगताना महाराजांनी म्हटलेलं आहे किंवा आपण ज्ञानेश्वरांचं घ्या. आपल्याला तिकडे जाऊन आणखीन जुनं पाहायचं असेल तर तो तिथं त्याचं कौतुक ऐकायला थांबत नाही अशी त्यांनी त्याची व्याख्या केलेली आहे. तसं चांगल्या कामानंतर त्याचं काही ऐकायला थांबू नये असं त्यांचं म्हणणं आहे. तर व्यवहाराच्या दृष्टीनं ते बरोबर आहे, पण तरीसुद्धा ही सुद्धा बाजू त्याच्याबरोबर लक्षात ठेवली पाहिजे की अमानी जो आहे, जो मानदः आहे, जो स्वतः तर मान अपेक्षा करीतच नाही पण त्याच्याच बरोबर मान देतो. तर ह्या सगळ्या संदर्भात आपल्याला साधकांसाठी घेण्यासारख्या गोष्टी होत्या. त्या काय होत्या त्याची यादी फक्त परत एकदा आपल्या डोळ्यासमोर ठेवतो की मानाला पात्र असावं पण मानाबद्दल निरपेक्ष असावं. ही सांगड आहे, ही सगळ्याची सांगड आहे. ती सांगड आपल्यासमोर असावी की मानाला योग्य असावं, पात्र असावं पण निरपेक्ष असावं. एवढं करता येण्यासारखं आहे. एवढ्या सगळ्या नामातनं बाजूला काय काढलं तर एवढं सार आहे आपल्याला. अमानी मानदो मान्य आहे, ठीक आहे. भगवंताच्या कामाचं तर काय मान करणार आपण, पण तरीसुद्धा त्या मानाला तो पूर्णतः
सर्वथैव पात्र असं ज्याला म्हणतात, तसं फक्त एकच भगवंत, सर्वथैव पात्र. आपण आपल्या आपल्या पुरते एवढ्याशा काय असेल ते कर्तृत्व प्रपंच त्याच्यापुरते, पण तो सर्वथैव पात्र असून. म्हणून साधकांसाठी एवढं लक्षात ठेवू की मानाला पात्र असावं, पण मानाबद्दल निरपेक्ष असावं. दुसऱ्यांना मान देण्यात अत्यंत तत्पर असावं. साधकांसाठी काय घेता येईल याच्यातून, तर दुसऱ्याला मान द्यायला तत्पर असावं. माणसं काट कसर करतात, ते करू नये. मान घ्यायची वेळ आली की तत्पर होतात आणि द्यायची वेळ आली की काट कसर मागे येतात. काही येऊ नये, देऊन टाकावं, काही बिघडत नाही. तर तशा दृष्टीनं साधकाला घेण्यासारखं आहे भगवंताकडून जे काय घेणं. भगवंत कुठे मानाला तत्पर काय म्हणून भगवंत धावत आले रोज सकाळी उठून. तुमचा श्वास चाललेला रात्रभर, आता करा माझा मान. सकाळी उठून आहे का दारात उभा कोणी नाही. पुन्हा तुमच्यासाठी तुम्ही केव्हा जाणार देवळात, कधी आठवण होणार, कुठल्या देवाची होणार, तिथे जाणार, कधी तो आठवड्यातनं 15 दिवसातनं महिन्यातनं, ते सुद्धा आठवड्याला होईल असं नाही, काही त्याची अपेक्षा नाही. पण मान द्यायला मात्र तत्पर आहे. आपल्या एवढ्याशा गोष्टीसाठी सुद्धा भगवंताची मानाची देण्याची जी कृती आहे ती अखंड सृष्टीमध्ये सुरू आहे. आपण तत्पर असलं पाहायला तरी खूप आहे. नंतर अत्यंत उद्योगी असावं. आळसाचे नाही काम. गेल्या वेळेला आपण सुरुवात अभंगाने त्या केली होती. अखंड कर्म हाची धर्म. स्वधर्माचे कर्म तेही नव्हे पोटासाठी काही, असं त्या अभंगातलं जे आपल्यासमोर ठेवलं होतं, तो अभंग तेवढ्यासाठी ठेवला होता सुरुवात करताना, की स्वधर्माचे कर्म तेही. तसे लोक खूप कामं करत आहेत, पण नुसतीच इस्टेट कमावण्यात त्याचा उपयोग होतो. स्वधर्माचे कर्म तेही नव्हे पोटासाठी काही. पोटासाठी तर माणसाला करावंच लागतं, तो करतोच, त्याला काही वेगळं करायची गरज नाही. उद्योगी राहिला की पोट भरेलच. तर त्याच्यासाठी लक्ष्मीच त्याच्यावर प्रसन्न होते, तो त्याची काळजी करायचं कारण नाही. त्याच्या पुढं जाऊन तो जो अखंड काम करणार, त्यातून काय काम करणार, तो स्वधर्माचं काम करील नव्हे पोटासाठी काही. तर असं लक्षात ठेवून तेव्हा उद्योगी असावं, त्यात निर्धारी असावं. जे आत्ता आपण पाहिलं तसं व्यग्रतेचे लगाम हे वेळेला सोडावेही लागतात आणि त्याच लगामाने आवरावी लागतं. लगामाची दोन्ही कामं आहेत, तर ती त्यांना करू द्यावी. चांगल्या सत्कार्यासाठी लगाम मोकळे सोडलेले असावेत. आणि कदाचित वाट्याला जर समजा अप्रिय काम आलं असेल तर लगाम ओढलेला असावा, म्हणजे थांबू आपण तिथेच. तर हे ठीक आहे. त्यानंतर विशोक शोकनाशनः, तिथे आपण भगवंताचं पाहिलं होतं. सुखदुःख आहेत ठीक आहे, पण शोक नको असं आपण जे पाहिलं होतं. त्यामधून साधकाला घेण्यासारखं एवढंच की सुखदुःख असणारच. प्रपंच म्हटल्यानंतर द्वैतात मनुष्य वावरतो, दोन गोष्टीत वावरतो म्हटल्यानंतर जसं ऊन पाऊस आहे हेच असायचंच, तसं सुख आणि दुःख ह्या जोड्या वाटायला याच्यात हातात नाणं घेतलं की दोन बाजू येणार, तसं हे येणारच. फक्त शोक नको असं त्यांचं म्हणणं आहे. महाशुचः, ते शेवटी जे सांगितले भगवंताने ते महाशुचः तेवढ्यासाठी सांगितले. शोकाच्या आवेगाने मनुष्य वाहून जातो आणि सुखदुःख सहन करू शकतो. हा भगवंताने फरक ठेवलेला आहे आपल्या ठेवणीमध्ये, तर त्याचा उपयोग करून घ्यावा. त्यासाठी आवेग नको, तर त्यासाठी सुखदुःख ठीक आहेत, पण शोकग्रस्त असू नये. ते त्याचा शोक घालवायला सगळी गीता 18 अध्याय खर्ची पडली, अर्थात त्यामुळे आपला फायदा झाला हे सोडा. तर तसं ते काही शोक करू नये. तर तसं करण्याचं कारण जगामध्ये अजून महाराज म्हणले दुःख करण्यासारखी किंवा काळजी करण्यासारखी जगामध्ये वस्तू उत्पन्न झाली नाही. आपल्यासमोर वाक्य असावं महाराजांचं काहीतरी मध्ये, तर अशी काळजी करण्यासारखी वस्तू अजून उत्पन्न झालेली नाही. आम्हाला तर रोज काळजी करण्यासारखंच काहीतरी दिसतंय. रोज घरात बाहेर कुठे जाईल तिथे सगळीकडे काळजीसारखं दिसतंय. त्यांना तर उत्पन्न झालीच नाही म्हणतात. म्हणजे काय प्रकार असेल, आपण हुडकून काढा झाला, आपल्यालाही चिंतनाला काहीतरी असू दे. तर असं त्याच्यानंतरचं आपल्याला काय घेण्यासारखं होतं गेल्यातलं, तर उपासना ही खऱ्या अर्थानं माणसाला शोकमुक्त करते. सुखदुःख बघायला लावते काय असेल परिस्थितीत अनुसार, पण शोकात नाही अडकू देत. त्याला काय प्रसंगी येईल तो येईल, शोक नाही करणार. तर शोक आणि दुःख याच्यामधला फरक आपण मागे पाहिला आहे, त्यामुळे मी त्याच्यावर काही बोलत नाही. नंतर आपण याच्यात जे इतर नामं पाहिली होती, विविक्त म्हणजे अलिप्ततेचा, तर तसा आपण अलिप्ततेचा, भगवंत अलिप्ततेचा सराव ठेवतो. आपल्याला कर्मामध्ये अलिप्ततेचा सराव नाही, कर्म करता करता अडकून जायला होतं त्याच्यात. अलिप्त राहून कर्म करणं हा स्वतंत्र विषय आहे आणि लिप्त राहून म्हणजे त्यात अडकून करणं हा स्वतंत्र विषय आहे. त्यामुळे आपल्याला जर अलिप्तता आली तर कर्मांची प्रत बदलते, अधिक चांगल्या तऱ्हेनं कर्म करता येतात. पण हे कोणाला पटत नाही, त्यात इन्व्हॉल्व झाल्याशिवाय ते करता येणार नाही असं वाटतं. इन्व्हॉल्व व्हायची काही गरज नसते. इन्व्हॉल्व व्हायच्या गोष्टी खरं म्हणजे भगवंतासारख्या अशा काही अमूल्य वस्तू आहेत, तिथे इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. तिथे कोणी इन्व्हॉल्व नसतो. तो म्हणतो काय स्तोत्र म्हणेल, काय म्हणेल, कुठंही इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात काय त्याची दिसत नाही. तर स्तोत्रच म्हणून व्हायचं नाही त्याच्याकडनं. खरं सांगायचं तर एक भजन म्हणून होत नाही. आपण जर मनापासून जर म्हटलं तर एक कडवं म्हटलं तर बस होतं माणसाला खरं चिंतनाला. इतकी परिस्थिती आहे खरं म्हणजे. जर इन्व्हॉल्वच व्हायचं असेल तर तिथे व्हावं, पण तिथे नाही होत. तो त्या काय त्याचे प्रपंचाच्या गोष्टी असतील त्यामध्ये मात्र, तर तसं नको, अलिप्त राहू. निदान कर्म संपलं की तरी बाजूला यायचं सराव ठेव.
तेवढं केलं तरी खूप. नंतर आता सदैव भगवंत प्रसन्न आहे, त्या दृष्टीनं आपल्याला आज काय पाहता येतील ते नामं. इथे खूप नामांची यादीच आहे, सगळी 1000 नामं आहेत. आपल्याला 100 सुद्धा बघणं शक्य नव्हतं, तरीसुद्धा आपण प्रयत्न त्यांच्या कृपेने जो काय केला त्याच्यात आता शेवट एकदा बघूया. वाचस्पतिर्दारधीः आजची नामं समोर ठेवतो. आपल्यासमोर विद्या माहिती आहेत, अनेक प्रकारच्या विद्या आहेत, अनेक प्रकारचं ज्ञान आहे. तर वाचस्पतिर्दारधीः, तेव्हा वाचस्पती एक वेळ असतात पण उदारधी असतात असं नाही. ज्ञान विकायला ठेवलेलं असतं लोकांचं, विकायचं नाही, त्याच्यावर मोनॉपोली नाही आहे. आपल्याकडे उदारधी आणि याच्यामधला फरक जर लक्षात घ्यायचा असेल तर एखाद्या ऑफिसमधली आपण डोळ्यासमोर वातावरण आणा, एखाद्या व्यवसायातलं वातावरण आणा, आपल्या घरातलं वातावरण आणा, याला अपवाद नाही, हे कोणावरही नाही, हे सगळीकडे आहे. मनुष्याला ज्ञान निर्माण झालं की त्याचं स्वामित्व मिळवावं असं वाटतं. हा अडचण आहे. ज्यांनी भोगली असेल त्यांना कल्पना असेल की एखादी गोष्ट माहीत झाली की ती मलाच माहीत राहावी असं वाटतं, दुसऱ्याला माहीत होऊ नये असं वाटतं, कारण एकदा ती त्याला माहीत झाली की आपलं स्वामित्व गेलं, उद्या तो पण ते काम करून मोकळा होईल असं ऑफिसमध्ये होतं. म्हणून जे आपल्याला माहीत झालं ते कोण सांगायला तयार नसतो शक्यतो. ही जी अडचण आहे ती भगवंताकडे नाही आहे. वाचस्पती उदारधीही आहे, घेऊन टाका, काय तुम्हाला ज्ञान हवं आहे कशाचं ते घेऊन टाका, अशी भगवंताकडे तरतूद आहे. पण व्यवहारात मनुष्य तसं करीत नाही, म्हणून धंद्यातल्या खोचा काचा काय असते ते काय सांगत नाही मनुष्य. त्याच्यातलं माणसं सांगत नाही, फोन नंबर देत नाही, ओळखी सांगत नाही, कुठे होतं ते काम सांगत नाही. आपल्या प्रपंचात पाहिलं असेल ऑफिसमध्ये तर एखादं काम शिकलं तर दुसऱ्याला तो शक्यतो मी तर तुम्हाला करून देतो म्हणतो, पण कसं करतो ते सांगत नाही. ही मोनोपॉली वाढ ती भगवंताकडे मोनोपॉलिस्टिक ॲटिट्यूड नाही. म्हणून भगवंत आनंदात आहे कायम, कुणीही कितीही घेऊन जाऊ दे. ज्ञान असं थांबतं थोडंच, ते वाढतंय सतत आणि त्याचा आनंद वाढतो. ह्या ज्ञानाचे संरक्षण करण्यामध्ये संरक्षण करायला आपल्यालाच वॉचमॅन ठेवावं लागतं. कोण आपलं संरक्षण करतं मला सांगा? की आपल्याला जर एखाद्या गोष्टीचं संरक्षण करायला लागलं तर तुम्हाला बाहेर त्याच्यासाठी आपल्याच खर्चानं मनुष्य ठेवावं लागतं. त्याची आपलीच एनर्जी आपल्याला त्याच्यासाठी वापरावी लागते ते संरक्षण करायला. द्यायला एनर्जी नाही लागत. वाटायचं ठरवा की काय नाही, कुठल्या वॉचमॅनची गरज आहे का बघा, आपलं होऊन लोक आपण होऊन नाही देतील. हे असं त्याचं स्वरूप आहे. भगवंताचं स्वरूप कसं आहे तर तो उदारधी आहे. औदार्याचा सागर आहे की काय ज्ञान आहे ते सगळं ज्ञान जिथून उगम पावतं तिथून सगळं ज्ञान मुक्तपणे वाटलं जात आहे. घेणारा नाही आता त्याला काय करणार की नाही. जर घेणारा नसला तर तो घेणाऱ्याचा दोष आहे. त्यामुळे तो तिथून मात्र त्याची द्यायची सदैव तयारी आहे. आपल्याकडे जे काही विद्या काय जे असेल तर तिचं एक गुण आहे, गुण नव्हे दुर्गुणच म्हणायचा. पण आता म्हणायचं त्याला काहीतरी म्हणलं पाहिजे, काहीतरी त्याला एखादं नाव दिलं पाहिजे. म्हणून केवळ असं म्हणायचं की विद्येला लागून अहंकार, विद्येला लागून स्वामित्व, असं त्याच्याबरोबर ते कसं हळूच प्रवेश करतं काही कळत नाही. तर ते विद्येबरोबर ते प्रवेश करीत असतं. तर त्याला विद्येला आत येऊ द्यावं आणि त्याला मात्र टाळावं. म्हणजे मग अनहंकार मनुष्य राहतो, निरहंकार राहतो, विद्या मिळतं पण अहंकार असत नाही. तेव्हा ते असलं तर त्याचा सुखाचं होतं. मला सांगा, ज्यांच्याकडे विद्या आहे त्यांच्याकडे जो अहंकार असला तर विद्येसाठी जावं लागतं पण जावंसं वाटत नाही. त्यातला फरक लक्षात घ्या की ज्यांच्याकडे विद्या आहे त्यांच्याकडे जावंसं, खरं म्हणजे जावंसं वाटलं पाहिजे. कारण विद्यावान मनुष्य आहे तर मनुष्याला आपण जावंसं वाटलं पाहिजे, पण त्याला जावं लागतं. नाईलाज आहे, दुसरा कोणी सांगणारा नाही म्हणून त्याच्याकडे जायचं नाही. तर कशासाठी त्याचं गेलं की ते सांगेल पण त्याच्या मागं पुढे एवढं सांगेल की त्यापेक्षा ते न गेलेलं बरं असं वाटायची वेळ होतं की नाही. असं अहंकार आणि स्वामित्व दोन लागून आहेत की नाही त्याच्याबरोबर, ते दोन कधी प्रवेश करतात काय कळतच नाही या विद्येबरोबर. तर सावध असावं याच्यासाठी. तर ते भगवंताकडे नाही, उदारधीही सगळं देऊन टाकणार आहे, उदारी आहे प्रचंड. दुसरं निमिषः अनिमिषः असे दोन्ही आहेत. निमिष म्हणजे आपली जी डोळे मिटण्याची क्रिया आहे ना तिला निमिष असं म्हणतो आपण. डोळे मिटण्याची क्रिया चालू आहे, ह्याच्यावर सुद्धा कोणाला कल्पना येत नाही, इतक्या सहजपणे चालू आहे. आणि खळं काळाचं परिमाण ते आहे. जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आता काय करावं, आपल्याच डोळ्यांचं आपण ऑब्झर्वेशन करावं हे सांगतो. तर आपलेच डोळे केव्हा मिटले जातात आणि केव्हा पटकन उघडले जातात ह्याचं जरा शांतपणे जर कोणी जर निरीक्षण केलं तर त्याच्या लक्षात येईल की किती वेळा डोळे उघडले आणि मिटले जातात. त्याचं एक क्रम आहे, त्याचं एक काहीतरी परिमाण आहे. म्हणून ते आपल्याकडे निमिषार्धात घडलं म्हणतो आपण. म्हणजे ते डोळे मिटून उघडायची ती जी काही कालावधी आहे की नाही, एक क्षण म्हणू आपण त्याला, त्यात घडलं, निमिषार्धात गोष्ट घडली. निमिषार्धात कशी घडली, त्यावेळेला ते निमिष म्हणजे ते पापणी ती काय करत होती त्यावेळेला, उघडत होती मिटत होती ते पण कळलं नाही. त्याच्या आत काय ते घडलं, चांगलं वाईट काय घडायचं असेल ते असं घडलं, निमिषार्धात घडलं. ते निमिष म्हणजे हे असं डोळे मिटणं आहे. आणि
अनिमिष आहे. तो डोळे न मिटता सुद्धा राहू शकतो. भगवंत डोळेही मिटतोय आणि डोळे न मिटताही राहतोय. ही दोन्ही त्याच्याकडे आहेत. म्हणजे एका अर्थानं निमिष हे काळाचं परिमाण आहे. क्षणावर 2 क्षण, मिनिट आहे की नाही, आपले सेकंद आहे की नाही, मग सेकंदाचेच 60 झाल्यावर मग मिनिट झालं की नाही तर काही मिनिटाला वेगळं अस्तित्व आहे का? 60 झाले की एक तिकडे खटकन ते पडतं काहीतरी मिनिट, तीच काय ती 60 झाल्यावर तास पडतो. म्हणजे पुढची सगळी फक्त गुणाकार आहे. ते व्यर्थ आहे, त्याच्यात काय अर्थ नाही. पहिले 1 0 आणि 1 आपले सगळे कॉम्प्युटर तेवढ्यावरच आहे ना चाललेला. 0 आणि 1 वरच चाललं ना. काय 2 5 7 10 ला काय स्थान आहे? काही स्थान नाही. 0 आणि 1च्या भाषेत सांगा काय ते. तर तसं हे सगळं आहे ना. मूळ जे आता असतील त्यातली माणसं आहेतच. तर त्यांना ही कल्पना असेल की हे सगळं 0 आणि 1 वर चाललेलं आहे. तसं हे याचं ह्या निमिषावर चाललेलं आहे. सगळा बाहेरचा जो व्यवहार आहे, आपला सुद्धा प्रपंच आहे, हा निमिष. म्हणजे अनेकदा असं मग माणसं कधीतरी निवांत असतं ना, सुट्टी वगैरे असते, कोण काही काम नसतं आणि कोणी येत नाही आणि कदाचित काही वेळेला आपल्याला कोणाकडे जावं असं वाटत नाही. म्हणजे असं आधी होत नाही सर्वसाधारण. वेळ असला तर जातोच मनुष्य, पण तरी सुद्धा त्याला समजा जावं नाही असं वाटलं समजा, आणि मग तो सहज कधीतरी असं काहीतरी मुलीचंच लग्न होतं म्हणा, काहीतरी काय नातवंडच होतात म्हणा, असं काहीतरी असतं ते. आणि त्या प्रसंगात शांतपणे काय कसा काळ गेला केवढा काय कळत नाही असं ते आठवतं त्यावेळेला. ती म्हणजे किती निमिष त्यावेळेला पापण्या बघाव्या, म्हणजे किती वेळा जाऊ दे तर त्याची मग इतक्या वेळा पापण्यांची उघडझाप झाली असेल मधल्या काळात. काळ कसा गेला हे कळत नाही. याचाच अर्थ त्याचं परिमाण आपल्याला ती मधली मोजदात राहिली ती नाही कळली आपल्याला. केव्हा मोजदात झाली आणि संपला काळ हे कळलंच नाही. कारण ती निमिषासारखी ती सगळे सुरू आहे. आपण त्याच्याशी किती सुसंवादी आणि जागृत आहोत हा प्रश्न आहे. हे सगळं सारखं सुरू आहे. म्हणजे भगवंताचं काळाचं तर परिमाण त्याच्या पद्धतीने सुरूच आहे. त्याच्याशी आपला जो धागा जोडला आहे तो फक्त पापणीचा धागा जोडलेला आहे. त्याच्याशी श्वासाचा जसा एक धागा जोडलेला आहे तसा तिकडे पापणीचा धागा जोडला आहे. तेव्हा ते पापण्यांची उघडझाप एवढं निमिष किंवा एवढा क्षण आहे. मग ते एवढं क्षण म्हणजे एवढा 1 सेकंद आहे समजा आपण. तर ते सेकंदाची काय ती विशिष्ट झाली की ते मिनिट तास, मग काय ते तुमचे आयुष्य वर्ष 70 100 काय असेल ते सगळं पुढे होणार. ते आपोआपच होणार. एका 2 मिसळवर आणि 3 ते होणारच की, त्याच्यात काही विशेष नाही. पण हे सगळं व्हायला इकडे काळ चालू आहे. पण भगवंत हा काळ असाही चालवू शकतो आणि थांबवूही शकतो. हे त्याच्याकडे सामर्थ्य आहे. त्याला अशा तऱ्हेनं निमिषात अडकलंच पाहिजे असं नाही. तो निमिषाही आहे आणि अनिमिषाही आहे. मनुष्याला एखादं डोळे विस्फारून पाहण्यासारखं दृश्य असलं तर मनुष्य क्षणभर त्याचे पापण्या मिटायच्या राहतात. अनिमिष नेत्रांनी पाहिलं असं आपण म्हणत नाही, कुठेतरी येतं ना त्याच्यात काहीतरी असं एक दृश्य, निसर्ग दृश्य आहे आणि मनुष्य अनिमिष नेत्र, त्याचं ते पापणे मिटायचं भानच राहिले नाही. त्याला इतकं ते दृश्य विलक्षण वाटलं त्याला आणि तो पाहतच राहिला. किंवा एखाद्या काहीतरी आकाशात काय विमान चालले, आंबू चालले, जमू चालले, काय त्याचं आकर्षणाचा विषय असेल ते. पण त्यावेळेला अनिमिष होत नाही मनुष्य. म्हणजे थोडासा काळाच्या पलीकडे जातो. तो भगवंत काळाच्या आती आहे, काळाच्या पलीकडे आहे. तर अशा दृष्टीनं भगवंताची 2 नामं आपल्यासमोर आहेत. तर हे एका बाजूनं निमिषांनी काळ जातो आहे आणि दुसऱ्या बाजूनं अनिमिष असल्यामुळं काळ संपणार पण नाही आहे, कारण त्याच्या हातात येतो. तो निमिषांनी जात असला तरी अनिमिष रूपाने त्याच्या हातात येतो. त्याला थांबवायचा तो थांबवू शकतो, एवढं आपल्याला कल्पना असावी. आणि दुसऱ्या बाजूनी त्याच्या दुसऱ्या अर्थाने तो अनंतही आहे. तो अनिमिष त्याच्या हातात असल्यामुळे तो अनंत आहे. कारण जोपर्यंत हे पापण्यांची उघडझाप आहे तोपर्यंत जसा आपल्यापुरता काळ लागू आहे, तो किती वर्ष असेल, 70 असेल, 100 असेल, काय असेल ते, तसं भगवंताला 70-100ची काही मर्यादाच नाही आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टीनं तो कधीही चालूच आहे. तर आपल्याकडं हे असं काहीतरी काळाचं भान जे दिलेलं आहे, जे पापण्यांच्या रूपाने दिलेलं आहे ते असावं. आणि असं करायला, ह्या काळाच्या पलीकडे जायला थोडंसं आपल्याला काय उपयोगी पडत असेल तर मनुष्य जेव्हा स्वतःला विसरतो तेव्हा काळ थांबल्यासारखा असतो असं एक समजायला हरकत नाही. स्वतःला मनुष्य विसरतो कशात तरी, त्या क्षणी काळ थांबतो आणि त्याला आपल्या दृष्टीने आनंदाचा क्षण आपण म्हणतो. मी सर्व विसरण्याचं दुसरी बाजू म्हणजे आनंद. असं साध्या भाषेत लक्ष ठेवायला हरकत नाही. विसरणं म्हणजे त्यावेळेचं ते अनिमिष रूपाचं आपल्याला थोडंसं झालेलं दर्शन. पुढे जाऊया. हंसहा आपल्याकडे खूप तो विषय मोठा आहे, त्यात काही आपण नाही गेलं तरी चालेल. पण एवढं तरी नक्की की हा सारखा जो श्वासोच्छ्वास सुरू आहे तो हंसहा एवढाच आहे. भगवंत हंसहा आहे स्वतः. तर हंसहाचा एक तर आपल्याला माहीतच आहे की समोर आहे तो, म्हणजे मी तो आहे याचं भान देणारा जर काही श्वास सुरू असेल तर तो हंसहा आहे. सहाहम तो आहे तो, तर त्याचं भान आहे सतत माणसाला. जर श्वासाचं निरीक्षण ज्यांना करण्याचा अभ्यास असतो ती मंडळी व्यवस्थित सांगतील किंवा जे करू शकतील तेही सांगू शकतील. श्वासाला स्वतःचा एक आवाज आहे, आपल्या लक्षात येईल. तो हंसहा असा आहे. तर ते जे सोहम साधनांचे करणारे मंडळी असतील त्यांना याची कल्पना असेल. तर सहाहम हंसहा, तर ते जे चालू आहे ते एका बाजूने आहे. तर हे एक आहे. आणि दुसरं
ते त्याचं जर भगवंताचं स्वरूप आहे तर ते सतत सच्चिदानंद स्वरूप आहे. त्यामध्ये दुःख, निराशा, ते अमकन तमकं, हताश आणि दुष्प्रवृत्तीने हे आलं कुठून? मुळात श्वासाचा काही ह्या दुष्प्रवृत्तीशी कशाशी काही संबंध आहे का? तो फक्त जिवंत ठेवतो. मग दुष्प्रवृत्ती कोण निर्माण करतं? मन निर्माण करतं. त्याला कोणी खतपाणी घातलं? मी घातलं. मग मलाच खतपाणी थांबवलं पाहिजे. हंस हा. म्हणून दुसऱ्या बाजूने हंस म्हणजे आपल्याकडे तो जो सरोवरात तगडणारा आहे तो हंस आहे. त्याला काय, तो पाण्यावर आहे पण तो हंसासारखं राहणं म्हणतात. हंसासारखं आहे. पाही त्याला म्हटलं तो पाण्यात आहे पण म्हटलं तर स्पर्श नाही आहे. त्याचा विहार असतो हंसाचा नेहमी. म्हणून आपल्याकडे परमहंस अशा पदव्या आहेत. पदवीत सुद्धा परमहंस, त्यात सुद्धा श्रेष्ठ हंस म्हटलेला आहे. तर तसं आपण लक्षात ठेवलं. विनोबा म्हणायचे हंती संसार भयमिति हंसहा. संसार भयाचं जो संसार भय आहे आपल्याला सारखं मनुष्याच्या मनामध्ये, अँड बॅक ऑफ माइंड म्हणतो आपण, तसं ते मागे मनाच्या कुठेतरी असं होईल का, तसं होईल का, असं तर होणार नाही ना, तसं तर होणार नाही ना. होण्याबद्दलही भय, न होण्याबद्दलही भय. काहीतरी होणारच ह्यातलं, हो की नाही? त्यामुळे भय कायमच राहतं. काही होण्याबद्दल भय असतं, काही न होण्याबद्दल असतं. माणसाच्या मनामध्ये भय कायम वास करतं. तर हे जे काय वास करतं भय, ते त्याला सोडित नाही. या भयापासून जो सोडवतो म्हणजे संसार हंती संसार भयम, तो हंसा आहे. असंही एक हंसाकडे बघण्याची दृष्टिकोन आहे आपल्यासमोर असावा. तर म्हणून भगवंत या संसार भयाचं, माणसाचं संसार भयापासून रक्षण करतोय, निर्भय करतो. अत्यंत निर्भयता हे संतांचा पहिला गुण आहे ना महाराज म्हणले, तसं ते भगवंताचा तो गुण आहे. म्हणून तो संतांच्या ठिकाणी आहे की अत्यंत निर्भय करतात. म्हणून संत सहवासामध्ये किंवा संत मार्गामध्ये मनुष्य निर्भय होत गेला पाहिजे, हे त्याचं एक लक्षण. संत मार्गामध्ये मनुष्य आहे ह्याचं त्याचं हे काय प्रमाण काय? तर तो निर्भय आहे. काय होणार आहे? हुदीत काय व्हायचं ते, माझ्या गुरूंच्या आज्ञेच्या बाहेर तर काय होत नाही, त्यांच्या इच्छेच्या व्यतिरिक्त तर काही होणार नाही, ही त्याची जी धारणा आहे ती त्याला निर्भय बनवते. ती आपले संत मार्गामध्ये किंवा भगवंताच्या मार्गामध्ये किंवा ह्या अध्यात्माच्या मार्गामध्ये ती गुरुच्या रूपाने असेल, ती संतांच्या रूपाने असेल, ती दैवताच्या रूपाने असेल. काय आहे भगवंत, हाय राम, करील काय ते बरोबर, असं कुठेतरी वाटतं. त्या क्षणी ते भयातून एकदम बाहेर यायला होतं. तर ते हंती संसार भयम, ते पण बरोबर आहे. आणि तिसरा आपला पाण्यातलं चांगला परिचित आहे, अत्यंत शुभ्र. हंसाची सुद्धा उपमा देण्याचं कारण आहे त्याला. शुभ्रता हे पावित्र्याचं किंवा पावनतेचं ते प्रतीक आहे. आपल्याकडे शुभ्र रंग मानलेला आहे म्हणून सर्वामध्ये तो सर्वात अत्यंत उत्तम रंग आहे, तो शुभ्रवर्ण मानला. तो त्या हंसाचा आहे म्हणून तो शुभ्र आहे. म्हणजे तो पावनतेचं प्रतीक म्हणून शुभ्र आहे. प्रपंचाच्या पाण्यात राहून प्रपंचाच्या पाण्याबाहेर असा जो आहे तो आपला हंस. तेव्हा तसा संसारात आहे पण वर तरंगतो आहे. संसारात आहे आणि गटांगळ्या खातो आहे, हे आपल्याला परिचित आहे. संसारात रोज गटांगळ्या खातो, कोणतरी काहीतरी अपमानच करतं, काहीतरी मनाविरोध होतं, सगळं चालू आहे सारखं. तर ते गटांगळ्या खाणं झालं. तर ह्या दृष्टीनं तो शुभ्र असणं, पाण्याबाहेर असणं. आणि काय नाही, भगवंताच्या हाकेला तो उडून पण जाऊ शकतो. हां, तसं पण आहे. हंसाकडे आपण बघितलं तर त्याचा नेहमी विहार चालू असतो. तो आत्मानंदामध्ये हंस कशासाठी? बकत ध्यान नाही हंसाकडे. हंसो हंसो बको बका, बकाला काहीतरी ध्यान लागलेले, काहीतरी पकडायचं त्याला, त्याचं काहीतरी भक्ष्य आहे, त्यासाठी ध्यान लागलेलं आहे. हंसाचं कशासाठी ध्यान लागलेलं नाही, आत्मानंदाचं ध्यान लागलेलं आहे. त्या आनंदामध्ये आहे म्हणून तो विहारतो आहे. त्याचा विहार चालू आहे किंवा त्याची जी स्थिती आहे शांत आहे, ती आतल्या आनंदामुळे शांत आहे. इकडे काहीतरी भक्ष्य दिसते म्हणून शांत नाही आहे तो. भक्ष्य दिसलेला सुद्धा तो टपून बसलेला तो शांतच असतो. आपले ते मासे पकडतात ते सुद्धा अगदी शांत असतात. म्हणजे बघितलं ना, तर ध्यान शिकायला हरकत नाही त्यांच्याकडून. मी कोकणात होतो म्हणून मी ते पाहिले आहे. असो. तर प्रत्यय हा तिसरा. आता आपल्या ह्यात वेळेत संपायचं प्रत्यय हा. तर अनेकांना अशी कल्पना आहे की भगवंताचा प्रत्यय नाही, अनुभव येत नाही असं जे वाटतं. तर भगवंत म्हणजे साक्षात प्रत्यय आहे एवढी खात्री विष्णू सहस्रनामात दिलेली आहे. आपल्याला घ्यायचं तर आपण घ्यावा. अर्थात जसं पाहायला डोळे लागतात तसं ज्या वस्तू पाहायला जे डोळे लागतात त्या वस्तू पाहायला तेच डोळे लागतात. तेव्हा ते पाहायला जसं साधी आपली डोळे आहेत, पण हे सोनं खरं का खोटं ओळखायला एक डोळे लागतात की नाही, ते आपले उपयोगी पडतात का? नाही. मग गेल्यानंतर ते सांगतात ना, हो तुम्हाला फसवलं हो तिकडच्यानी, म्हणजे नको रे बाबा, ते कोणाच्या आठवण आणि प्रपंचाच्या आठवणी म्हणजे ते नको. तर ते तिकडच्यानी घातलं खरं पण नाही आहे हो हे. ते काय म्हणतात अलीकडे त्यातलं आहे, त्याचं नवीन नाव आहे ते. तर बघा म्हण, नवीन नाव म्हणायचे कोटी, भगवंताचं नाव आठवणार नाही पण आठवतं ते. तर तेव्हा त्याचे ते पाहायला, अनुभव घ्यायला मात्र काहीतरी
अनुभवाचं म्हणून काहीतरी एक दृष्टी किंवा इंद्रिय लागेल की ज्याने भगवंताचा अनुभव येईल. महाराज म्हणले होते ना त्यांना, 1 वर्ष मौन पाळून रामनामात राहा, म्हणजे भगवंताचा अनुभव काय आहे, तिची समाधान म्हणजे काय याचा आपल्यास अनुभव येईल. आणि त्यांनी तो घेतला आणि घेतल्यानंतर खरोखरच सांगितलं, आता मला काही नको आहे. 1 वर्ष लागलं मौन पाळून रामनाम, बाकी काही नाही. तर हे आहे बाबा, यांनी प्रत्ययाने दिलेलं आहे. ज्यांचे प्रत्यय निदान लिहून ठेवलेले आहेत आणि जी माणसं होती त्यांच्या प्रत्ययांतरी जायला हरकत नाही. मी सुरुवातीला आपल्याला ह्या प्रत्ययाला काय मार्ग आहे असं अनेकदा प्रश्न येतो. प्रत्ययाला मार्ग काय? तर प्रत्ययाला 3 गोष्टी गरजेच्या आहेत, अगदी साध्या आहेत तशा म्हटल्या तर. फक्त आपल्याला कितपत जमतात त्याच्यावर अवलंबून आहे. सुरुवात श्रद्धेने होते, योग्य आणि पुरेशी कृती लागते आणि मग अनुभव येतो. इतकं सोपं गणित आहे. उत्तम श्रद्धा लागते, पुरेशी आणि योग्य कृती लागते आणि अनुभव. त्यांना निसर्गदत्त इथे बसले, त्याच्यामध्ये आपण नेहमी पाहत असाल आपण, त्याच्यात त्यांना तेवढंच आहे फक्त. त्यांना गुरुनी जे सांगितलं त्याच्यावर त्यांनी श्रद्धा ठेवली आणि तशी कृती केली, बस बाकी काही नाही केलं. तर त्यांनी सांगितलं मला त्या 3.5 वर्षात आत्मसाक्षात्कार झाला, 3 वर्षात मुक्त. तेव्हा एवढं होणारी व्यक्ती आज 81 सालापर्यंत होती इथे, जे याच्यावरून आपल्याला कल्पना येऊ शकेल. तर हे श्रद्धा, योग्य आणि पुरेशी कृती दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. योग्य कृती तर लागतेच, पण ती पुरेशी सुद्धा लागते. साध्या भाजीला चव आणायला सुद्धा मीठ लागतंच, पण पुरेसं लागतं हे महत्वाचं आहे की नाही. गोड लागतं त्याच्यात घालायला, पण ते पुरेसं लागतं हे तितकंच आहे. तसं काहीतरी प्रत्यय यायला पुरेसं साधन लागेल ही गोष्ट खरीच आहे. तर ते पुरेसं साधन नसतं आणि आपण मात्र नामाचा अनुभव येत नाही म्हणतो. तर ह्याच्यावरनं आपण कल्पना करावी की काय अडचण येत असेल. तेव्हा ते योग्यही लागतं आणि पुरेसंही लागतं, मग अनुभव आहे, प्रत्यय आहे. तर म्हणून भगवंत साक्षात प्रत्यय. छन्न संशय हा, 1-4 नामं संपवायची, 2-3 फक्त सांगायची, एवढंच सांगतात. छन्न संशय हा, ज्याला प्रत्यय आहे ना तो संशय रहित असतो, त्याला संशय नाही. संदेह कोणाला आहे? ज्याला शंका आहे त्याला संदेह आहे. शंका नाही तिथे काही निशंक आहे मनुष्य, काय आहेत महाराज आहेत, त्याचा अनुभव त्याला आलेला आहे, तो चालतं. काय गुरु असतील ते आपले, जे कोणी काय असेल, भगवंत असेल, राम असेल, काय विठ्ठल असेल, जे असेल ते, मला त्याचा प्रत्यय आहे, त्याप्रमाणे मला अनुभव आहे. तेव्हा ही निसंशयता हे भगवंताचं स्वरूप आहे. छिन्न संशय हा, संशय नाहीसे करणं, पूर्णपणे संशय रहित अशी जी अवस्था आहे तो भगवंत आहे. छिन्न संशय हा, सत्कीर्ती छिन्न संशय हा, आत्ता आपण सबंध पाठ केलेलाच आहे. तर त्याच्यात हे छिन्न संशय म्हटलेलं आहे. छिन्न संशय किंवा निसंशय व्हायला काही पायऱ्या आहेत का? जाता जाता सांगून ठेवतो फक्त. काय पायऱ्या असतील तर ते यायला हवं असेल तर कितीतरी मार्गाने येईल. एक उत्तम दर्शनाने येईल, उत्तम ज्ञानाने येईल, तिसरं उत्तम अनुभवाने येईल आणि तादात्म्याने येईल. आपल्याला जो मार्ग चालायचा तो आपण चालावं. भगवंताशी तादात्म्य होऊन पहा, खऱ्या अर्थाने तिथेही आपल्याला हे छिन्न संशय होता येतं. अनुभवाने येतं, अनुभवाचे मार्ग खूप आहेत. अनुभवाने येतं, ज्ञानाने येतं. ज्ञानादेव तू कैवल्यम, जिथे ज्ञानानंच साक्षात मोक्ष आहे तिथे आणखीन काय निसंशय व्हायचं आहे. तर त्यामुळे ते गुरुदेवांना विचारलं होतं, ते गुरुदेवही आहेत, तर त्यांना विचारलं होतं की आपल्याला काही संदेह आहे का? संशय गेला ब्रह्मांडाबाहेर म्हणले ना. त्यांनी तितक्याच तत्परतेनं सांगितलं, मला संशय वगैरे ब्रह्मांडाबाहेर, इथे माझ्यासमोर संशयाची भाषाच होतो करून म्हणजेच संशय आहे. मी गुरुची कृपा किंवा भगवंताचं अस्तित्व याविषयी मला निसंशय आहे. आपल्याला म्हणणं वाटतं असेल की नाही कोणास ठाऊक, करतोय खरं म्हणजे घेतोय खरं नाम, पण पोचतोय की नाही कोणास ठाऊक, गुरु आहेत खरे पण करतील की नाही कोणास ठाऊक, वेळेला मदत होईल का नाही कोणास ठाऊक, असं वाटत राहतं. केली आहे आत्तापर्यंत, केलेली आहे हे सुद्धा म्हणतात. आत्तापर्यंत माझ्या वेळेला 4 वेळा धावून आले, पण आत्ता 5व्या वेळेला आणि दुसरीकडे कुठं अडकले असले नाही ऐकू गेलं काय करताय, कामात असली म्हणजे फार लोकांनी मागण्या केल्या असल्या, डिमांड असली म्हणजे ते काय इकॉनॉमिक्स आहे का डिमांड अँड सप्लाय हे करायला? अहो सर्वत्र आहे भगवंत, काय तुमची डिमांड 1000 झाल्या लाख झाल्या, जीव त्याचीच की, ती काही डिमांड सप्लायचं गणित नाही इकॉनॉमिक्स. तर असं सगळं आहे. त्यामुळं त्यासाठी ज्ञानही आहे आणि दर्शनही आहे. दर्शनाने सुद्धा छिन्न संशय होतो मनुष्य. तेव्हा अशी पण माणसं आहेत की दर्शनात छिन्न संशय हा, तसे झालेले आहेत. संधाता संध्यमान स्थिर हा असं म्हणलेलं आहे. तेव्हा भगवंत संधाता आहे, तर ते का लक्षात ठेवायचं? संधाता ही जोडणारी गोष्ट आहे. नाही आपल्याकडे संधी आहे ना, शब्द संधी केली जाते व्याकरणाच्या भाषेमध्ये, तर तो जोडणारी गोष्ट आहे. ती 2 शब्द आहेत, त्यांचं नातं एकमेकांशी जोडून दिलं तर ते तसं भगवंत सगळ्यांचं नातं एकमेकांशी जोडतो. मनुष्यच कुऱ्हाड घेऊन बसला तोडायला, अशी परिस्थिती. तर काय करायचं तर मला सांगा, आहेत की नाही व्यवहारामध्ये? आज तुम्ही बातमी उघडली तर पहिल्या पानावर काय आहे, गेल्या आठवडाभर बघा, तोडणारच सगळं. तर त्याला त्यांनी काय करावं भगवंतानी?
त्यांनी जोडण्यासाठी सगळं केलेलं आहे. हे सगळं विश्व जोडतोय. तुम्ही ना आम्ही माणसं वगैरे तर नवे, संस्कृती वगैरे तर आहेच आहे, पण त्याच्याबरोबर भगवंताची संस्कृती हे सगळ्याच्या पलीकडे, ती कुठल्याही ह्या सगळ्या धार्मिकतेतून कशातच बसत नाही, त्याच्याही पलीकडे चाललेली आहे. आपण सृष्टीमध्ये पहा, अखंड सृष्टी एकमेकाशी जोडलेली आहे. हे सर्व जोडले रे. आपण निसर्ग सृष्टी संदेश वाचले, सगळी सृष्टीमध्ये जोडलेले आहे. बारीक सारीक गोष्टींच्या हालचाली एकमेक पशु पक्षी प्राणी कृमी कीटकांपर्यंत ओळखतो. मुंगीच्या हालचालीवर सुद्धा ठरतं, पक्ष्यांच्या हालचालीवर ठरतं, कुठून कुठे उडाला, कुठला पक्षी का आला, काय झालं, ह्याच्या सगळ्याची गणित तुमच्या हवामानाच्या खात्यापेक्षा उत्तम आहेत. अशी परिस्थिती आहे खरं सांगायचं तर. त्यांचे जे मुवमेंट्स आहेत, त्यांचे ज्या हालचाली आहेत, त्यांचे जे विशिष्ट ठिकाणाहून स्थलांतर आहेत, त्यांचे ते आढळणं आहे, न आढळणं आहे, ह्या सगळ्याची सगळं जोडलेलं आहे. तेव्हा भगवंत संधिमान आहे, म्हणजे जोडणारा आहे. व्याकरणात संधी आपल्याला माहिती आहे. तर संधी जो जोडतो तो पण आहे. आणि संधीचा दुसरा अर्थ, संधी आपल्याला संधी साधू माहिती असतील. साधू वेगळे आणि संधी साधू ते वेगळे. तर साधू फार तो पुरुष आणि संधी साधू आपल्याला माहिती असतील. तर निदान संधी का होईना पण साधतात ना, ते साधणारे जे त्याच्यातले आहेत, ती संधी साधणारा. तसा भगवंत मुहूर्त साधतो बरोबर. आपला अंतकाळ साधतो म्हणजे काय करतो मला सांगा. त्यांचं सोडून द्या, त्यांचं फार खालच्या पातळीवर संधी साधूंचं. पण मुळामध्ये संधिमान जो आहे तो बरोबर संधी साधतो. म्हणजे कोणती संधी साधतो की याला या क्षणी याची गरज आहे ते त्याला दिलं की झालं त्याचं काम. नको त्याला तिथे अडकलेले डोक्यामध्ये काहीतरी विषय आहे, तो त्याचा निर्विषय करून टाकतो. एकदम डोक्यात काही शंका असते, निघून जाते एकदम, की असं कसं काय, असं काहीतरी डोक्यात आलं असतं त्याचं उत्तर काहीतरी त्याला देऊन टाकतो. संधिमान आहे बरोबर. योग्य मुहूर्त साधून संधी, ती योग्य वेळ, ती जशी आपल्याकडे पेरणी लावणी काढणी, आपण व्यवहारातलं आपल्याला माहिती आहे. पेरणी लावणी काढणी झोडपणी काय वारवणी काय असेल ते, एक शेताची प्रक्रिया घेतली तरी प्रत्येक गोष्टीला मुहूर्त आहे, प्रत्येक गोष्टीचा काळ आहे. त्या ठिकाणी ती संधी साधावी लागते. ते नुसतं काढून ठेवलेलं चालत नाही. झोडपायचं राहिलं तरी धान्य चालत नाही. पेरणीचे लावणीचे मुहूर्त चुकले तर चालत नाही. तर तशा तऱ्हेचं हे सगळं जीवनाचं आपले आहे. त्याला सुद्धा अशीच पेरणी लावणी काढणी झोडपणी असं सगळं आहे. मग धान्य आहे. मग ते खरं आत्मानंदापर्यंत पोचायचं, असं ते सगळा प्रवास आहे. आपल्यासमोर असावं, निदान आपण जोडणारं असावं, तोडणारं तरी असू नये. क्षणभर असं मी का म्हटलं तर क्षणभर आपण एक विचार करा. दारात झाड असतात, आपल्याला जाता येताना दिसतात, एक फांदी उगवून येते. ती फांदी तिथेपर्यंत वाढायला किती जीवनशक्ती लागली असेल निसर्गाची, किती काळ लागला असेल. एका रात्रीत फांदी अशी वाढलेली दिसत नाही आपल्याला, वाढलेली कळत नाही. बरेच वेळेला फांदी वाढते आणि कशाच्या तरी त्या याच्यावर कंपाऊंडवर वगैरे येते, तेव्हा लक्षात येतं अरे बरंच झाड वाढलं. इतके दिवस तुम्ही काय करत होता, ते रोज झाड वाढलं त्यावेळेला, तर ते निमिष स्रगवी, ते मगाशी नाही का निमिष म्हटलं, ते आमचं अनिमिष, आम्ही तिकडे लक्षात नव्हतं आपलं. अशा पद्धतीने ते वाढतंय, पण ते इतक्या बारीक 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 क्रमाने ते वाढत चाललेलं असतं. तर अशा वेळेला ती फांदी वाढायला किती जीवनशक्ती लागली असेल आपण कल्पना करा. किती काळ लागला असेल, किती प्रतीक्षा त्या खोडाला किंवा त्या मुळांना करावी लागली असेल ती फांदी तिथपर्यंत जायला. त्यात किती विधायकपणे काम करावं लागलं असेल तेव्हा ती फांदी इथपर्यंत आली. एक साधी फांदी सृष्टीतली झाडाची म्हणतो तीच. आता जर तोडायची ठरवली तर किती क्षणाचं काम आहे मला सांग. म्हणून विचार करावा फक्त एवढंच. तर ह्या दृष्टीनं भगवंत संधी साधतो, ती जोडण्यासाठी असते. करेल तर सत्कर्मच करेल, तो नाही दुष्कर्माच्या वाट्याला जात, असं स्वरूप आहे. तर तसं आपल्यासमोर नेहमी हे असावं की जोडणारं असावं, तोडणारं असू नये. तोडण्याची वेळ आली तर भगवंताची तयारी असते, तो त्याच्या वेळेला तोडतो. आपल्याला माहिती आहे अनेकांना मुक्त केलेत, ते अशा तऱ्हेनं मुक्ती देऊन केलेत. ते आपल्याकडे सामर्थ्य नाही. मनुष्य मारतो, भगवंत मुक्त करतो, हा फरक आहे. म्हणून भगवंताकडे त्या अवताराकडे कार्य सोपवलेलं आहे. शेवटचं आता 1-2 शेवटचे बघू की ज्ञानगम्य आहे भगवंत. ते ज्ञानगम्य पुरातना असं म्हटलेलं आहे. भगवंत ज्ञानगम्य आहे. आत्ता आपण शब्द वापरले सगळे, पण त्यातला जाता जाता बघा की आपण म्हणतो नेहमी बुद्धिगम्य आहे, काय इंद्रियगम्य आहे, अनुभवगम्य आहे, अनुमानगम्य आहे, काय आपल्याला गम्य ज्यांनी कळतं असा. तर तसा तो ज्ञानगम्य आहे. ज्ञानाने कळण्यासारखा आहे. समजून घेतलं तर कळेल, पण समजून घेतलं तर ना, मग समजून घेण्याचं काम आपल्यालाच करावं लागेल. तर आपणच थोडंसं समजून घ्यावं म्हणजे हे आपल्याला कळेल. मग आपण तो प्रयत्न केला. आत्तापर्यंत जे आपण काय करत होतो, ती ही धडपड करत होतो की ह्या शब्दातून छिन्न संशयमधून काय कळेल, हंसमधून काय कळेल. अगदी आपल्या शब्दातिक शब्द 6 पासून सुरुवात केली होती, तर तिथेपासून काय कळलं, तर हे शब्दाच्या पलीकडचं हे कळलं, हे उलगडण्यासारखं नाही हे कळलं, अप्रमेय आहे हे कळलं. हे सगळं आपल्याला का कळलं, तर थोडं समजून घेतलं म्हणून कळलं. तसं समजून घेतलं तर भगवंत सुद्धा हा ज्ञानगम्य आहे. ज्ञानाने जाणणं
जाणता येईल. शेवटी प्रक्रिया पुरी कशाने होईल? कृपेने होईल. पण ज्ञानगम्य करण्याचं काम माझं आहे. ध्यानगम्य आहे तो, तर ते मी ज्ञानाच्या किंवा माझ्या समजून घेण्याच्या कक्षेत तो विषय आणणं, इतके विषय मी समजून घेतो. आपण लहानपणापासून शिकतो, किती प्रकारचे विषय शिकलेले असतात. भगवंत हा विषय किती लोकांनी किती प्रकारे शिकलेला आहे असा विचार करा, म्हणजे क्षणभर लक्षात येईल की ज्ञानगम्य असून सुद्धा त्याचा मला का उपयोग झाला नाही. तर मी कधी तो अनुभवगम्य नाहीच केला, इंद्रियगम्य नाहीच केला, तर ते नाहीच वाचलं, तर मग ते कसं कळणार? आता हे कानावर पडलेलं आहे, हे कधीतरी बीजू उगवणार ठरलेलं आहे, हे ज्ञानगम्य आहे. त्यामुळे ते बीजू वाया जात नाहीत भगवंताची कधी. तर अशा तऱ्हेनं आहे ते ज्ञान. नुसतं ज्ञानगम्य नाही, ज्ञानमुत्तमम आहे एवढं लक्षात ठेवू. ज्ञानात सर्वात उत्तम ज्ञान जर कशाचं असेल तर भगवंताचं आहे. कारण बाकीची ज्ञानाबरोबर म्हणजे माहिती मिळते ना आपल्याला, त्याच्याबरोबर ती ज्ञान म्हणजे माहिती मिळते, तर ज्ञानाबरोबर अहंकार देतात, ज्ञानाबरोबर बेसावत पण देतात, ज्ञानाबरोबर मगाशी म्हटलं तसं स्वामित्व देतात. तर अशा काही गोष्टी त्याच्याबरोबर निगेटिव्ह देतात. भगवंताचं ज्ञान काहीही देत नाही. खरं भगवंताचं ज्ञान मुक्तच फक्त करतं. मग याच्यासारखं उत्तम ज्ञान नाही, म्हणून ज्ञानमुत्तमम असं म्हटलेलं आहे. ते आपल्या समोर असावं आणि ते आपण मिळवावं. ते मिळवलं तर जे ज्ञानी सर्व मिळवलं जातं, अशी जी उपनिषदामध्ये भाषा केली आहे. ज्ञानी सर्व जाणलं जातं अशी जी उपनिषदांची भाषा आहे ती आपल्याला कळू शकेल. तेव्हा तो असा आहे. आणखीन एक त्याचं विशेषण, तो प्रसन्न आत्मा आहे. आपण मगाशी आत्ता सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे अखंड प्रसन्न जर काही असेल तर भगवंत आहे. अखंड प्रसन्न आहे. आपण कुठेही जा, सृष्टीमध्ये पहा, सूर्याकडे पहा, चंद्राकडे पहा, तर हे सगळे सर्व प्रसन्न आहेत. तर तसं ते राहता येईल. पण त्याला काय काय लागेल? त्याला एक तर श्रद्धा लागेल, निरपेक्षता लागेल, प्रेममयता लागेल. मनापासून प्रेम करणारा मनुष्य प्रसन्न राहू शकतो. निरपेक्षपणाने राहणारा मनुष्य प्रसन्न राहू शकतो. अपेक्षा आली की अस्वास्थ्य आलं, पुरी होते का नाही, पुरी होते का नाही असं वाटत राहतं की अस्वास्थ्य आलं. अपेक्षा गेली काय होत आहे? बरं, ज्याला करायचं तो करतोय, तर आपलं काम करतोय ना आपण. मी परीक्षेचा अभ्यास जर करतो आहे तर त्यांचं काम ते करणार आहेत. त्याच्यासाठी मला चिंता करायचं कारण नाही. माझं काम करण्याबद्दल चिंता अजून करावी पाहिजे. अजून 2 पुस्तकं अभ्यास, अजून थोडा वेळ अभ्यास करू वाटलं ते ठीक आहे, पण बाकीच्या चिंतेचं कारण नाही. तर त्या दृष्टीनं निरपेक्ष राहिलं तर काम चांगल्या तऱ्हेनं होईल. प्रेममय राहिलं तर होईल. आणखीन काय होतील तर सत्कृतीशील राहिलं तर होईल. सत्कृतीत कसं राहीन याचा प्रयत्न असावा. तर सत्कृतीला खूप फाटे तिकडे तिकडे कृतीला. त्यातल्या सत्कृतीच्या रस्त्याने, तो राजरस्ता आहे, त्यांनी जावं. सत्कृती हा राजरस्ता आहे, तर त्यांनी जावं कृतीमधला. तर ते करता येईल. आणि सश्रद्धपूर्ण राहायला तर मनुष्य प्रसन्नच राहील. एक. आणि ह्याच्यानंतर हो आता झालं 5 मिनिटात आता की संपणार. मग तुला कडी साखर द्यायची. झालं. तर ते आहे. आणि क्षमा हा आहे आणि प्रजागार आहे. भगवंत भक्तांसाठी सदैव जागृतही आहे आणि जाग करणाराही आहे. तो जागृत तर आहेच आहे, पण जाग पण करणार आहे. तर आता जाग होण्याचं काम शेवटी आपलंच आहे. तो जाग करणार आहे. गजर सुद्धा जाग करतो, पण आपण बंद करून थोड्या वेळाने तसं जर भगवंताला केलं तर काही इलाज नाही. तर त्याला काय करणार? तो जाग करणार आहे. प्रजागार आहे. तो हाक मारतो, पण लहान मुलांना उठवायला नाही का हाक मारत. हो थोड्या वेळाने उठतो, थोड्या वेळाने उठतो, होतं तसं. मग आता तसं ते उशिरा उठतं, मग त्याला काही इलाज नाही. तर तसं जर झालं तर भगवंताचा इलाज नाही. पण तो प्रजागार आहे. तो सतत जागा पण आहे आणि जागा पण करतो आहे. तो प्रजागार आहे. तर आता शेवटी हे सगळं सांगितलं. आता भगवंत कशासारखा असतो ते गोष्ट सांगितलं आहे, तेवढं बघू आणि याचा सगळ्याचा सारांश पाहू. तर काय आहे भगवंत कसा आहे? तर भगवंत पुष्पहासा आहे, लक्षात ठेव. भगवंताचं जर खरं आपल्याला हास्य बघायचं असेल तर फुलांकडे बघावं असं विष्णू सहस्रनाम म्हणतं. काय ह्याच्या खाली काय आहे असं मला वाटत नाही. ह्याच्या वरच आहे. काय असेल ते ह्याच्या खाली कुठे येणार सांगायला, भगवंताचं काय स्वरूप सांगायला आपल्याला. भगवंताचं हास्य म्हणजे फुलं असं म्हणलेलं आहे, म्हणूनच आपण ती भगवंताला वाहतो. तर भगवंताचं हास्य आहे ते. भगवंत फुलातून हसतो असं म्हटलेलं आहे. पुष्पहास आहे. भगवंत फुलाच्या रूपाने हसतो. आणि नाहीतरी सर्वात शेवटची कृती माणसाची स्मितहास्यच असावी, नाही का? तर भगवंताची कृती पूर्णत्वाला येते त्या झाडातून. त्यावेळेला शेवटी जे फूल उमललं ते शेवटी हास्य आहे त्याचं. त्या वृक्षाचं किंवा त्या वेलीचं हास्य म्हणजे ते फूल आहे. छोटं फूल, छोटी वेल आहे, छोटं हास्य आहे, छोटंसं हास्य दिसतं. आपल्याकडे एवढे असे बटना फुलापासून ते एवढ्या मोठ्या ब्रह्मकमळापर्यंत सगळी फुलं आहेत. सगळ्या फुलांचं शेवटी हसणं तेच, हो की नाही? लहान मनुष्य झाला, लहान मुली हसतं, हो की नाही? लहान मुली हसते, मोठी माणसंही हसत आहेत. पण शेवटी तशी ती फुलासारखं जसं हसणं पूर्णच असतं, ते
पूर्णत्वाचं लक्षण असतं आणि प्रसन्नतेचं लक्षण असतं, तसं पुष्प हा असा आहे. तो पुष्परूपाने जणू भगवंत सृष्टीमध्ये हसतो आहे. फक्त आता आपण कृत्रिम फुलं नको बघू एवढंच. म्हणजे प्रार्थना तेवढीच आहे की जिवंत फुलं बाहेर इकडे तिकडे कुठेही आहे. जरा असं गेलं तर नुसती फुलं दिसतात, कुठेही कधी कुठे फुलं पानं आपल्याला अक्षरशः इतकी प्रसन्न आहेत बाहेर. परमेश्वराच्या कृपेनं समृद्धी आपली या बाबतीत खूप आहे. तर आपण 1 किलोमीटरच्या अंतरात कुठेही गेलं तरी एखादं फुल असताना आपल्याला दिसेल. तो भगवंत हसतो आहे एवढं लक्षात ठेवलं आणि ते पूर्णत्वाचं लक्षण आहे, प्रसन्नतेचं लक्षण आहे एवढं लक्षात ठेवलं तर भगवंतासाठी वेगळं देवळात सहज जायची गरज नाही. आपल्या फुलाचं दर्शन होईल आणि आनंद होईल. पुष्पहास प्रजागरा, ते पुष्पहास राहून तो प्रजागरा आपल्याला जागा करतोय की अरे मी असा फुलातून हसतो, तुझ्या जीवनात तुला पूर्ण होऊन का नाही हसतात आज. तर असं तो भगवंत म्हणतो, तेवढा आपण बघावं. आता साधकांसाठी आत्ता जे पाहिलं त्यातले फक्त मुद्दे बघू की ज्ञान कितीही मिळू दे, मिळवावंच, पण त्याचा अहंभार आणि अधिकारशाही कधीही आपल्या मनाला स्पर्श करू देऊ नये. एवढा आपण म्हणजे खरे सुखात राहू, आपण राहू, आपल्याबरोबरचे राहतील. स्वतःच्या पापड्यांच्याकडे तरी निदान लक्ष असावं, म्हणजे काळ तसा जातोय हे लक्षात येईल आणि मग गेलेल्या काळाचा काय वापर करावा चाललेल्या ह्याचे आपल्याला भान येईल आणि त्यातून आपल्या हातून अधिक सार्थकाच्या घडीने घडी काळ आयुष्य नेतो हे जे म्हणलेलं आहे ते सगळं असं आहे. ती घडी कुठली, ती पापणी मिटताना लगेच लक्षात येईल, आपल्याला उघडताना लक्षात येईल. तर आपली प्रगती त्या पापणीच्या गतीनं सुरू आहे ना, एवढा जरी विचार माणसाने केला तर आयुष्यात कुठे जाऊन प्रगती करून मनुष्य जाईल. पण पापणीकडे लक्षच नाही त्याचं, तर काय करायचं त्याला. तर ते आपण यातून शिकूया. तर हे आहे कुठे आपण अडकलो नाही ना प्रपंचामध्ये, कारण अडकलो नाही ना, पापणीने अडकली. पापणीचं काम सारखं तिचं काम सुरू आहे, क्षण पुढे पाठवते एक एक एक. तसे ते पुढे चाललंय तर मलाही पुढेच चाललं पाहिजे. माझी प्रगती अर्थाने चांगल्या अर्थाने भगवंताकडे सुरू असली पाहिजे. तर ती कशी सुरू राहील याच्यासाठी प्रयत्न करायला पापणीचा अभ्यास चांगला आहे. नंतर भगवंतासारखं मला असं प्रपंचामध्ये हंसासारखं राहता येईल का, समोर असावं. किती जमेल किती नाही ज्याच्या त्याच्या कोतीनं जमेल, ठीक आहे, साधनेनं जमेल, शेवटी कृपेनं तरी जमेल, काही नाही जमलं तर त्यासाठी आपण हंसासारखे राहू शकू का. परिस्थिती तर पाण्यासारखी राहणारच आहे. मी तरंगत राहीन का हा प्रश्न आहे, आणि तो असा आनंदाने तरंगत राहीन का, आत्मानंदात तरंगत राहीन का. तर असं भगवंतासारखं होता येईल का. निस्संदेहता किंवा निस्संशयता चित्ताला येईल का, तर खूप आनंद होईल. कारण संदेह संशय शेवटपर्यंत माणसाचे जात नाहीत. तर ह्यासाठी ही आपल्यासमोर एक ध्येय म्हणून असावं. नंतर जमत असेल तर काही जमत असेल तर जोडण्याचं कार्य जगामध्ये करावं. जोडण्याच्या कार्यात आपण काय भाग घेऊ नये. तर असं तरी निदान, कारण भगवंत संधिमान आहे एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. नंतर विद्या जरुरी प्रमाणात मिळवाव्या, पण सर्वात उत्तम ज्ञान जे आहे ते ज्ञान मिळवल्याशिवाय मात्र जीवनात राहू नये. सर्वात उत्तम भगवंताचं ज्ञानमुत्तमम म्हणलेलं आहे. ज्ञानगम्य आहे ना, म्हणून तर आपण एवढी धडपड करतोय. काहीतरी थोडंसं का विना आपल्या लक्षात येते, तर ते लक्षात येते हे त्याचा अर्थ तो लक्षात आणून देण्याच्या कक्षेमध्ये आहे, येतोय, तर मग आपणच धडपडलं पाहिजे, म्हणजे ते आपल्याला मिळेल. तर ह्यासाठी ते असावं. नंतर उत्तम ज्ञान जे आहे ते मिळवल्याशिवाय राहू नये. लौकिक विद्या मिळवाव्याच लागतील, पण त्याच्याबरोबर उत्तम ज्ञान आहे त्याचा पण कुठेतरी अभ्यास असावा, तरच आनंद किंवा समाधान भगवंत मिळेल. फुलासारखं आपल्याला निर्मल, निरपेक्ष आणि पूर्णत्वाचं स्मित करता येईल का, आनंद करता येईल का, दिसेल का, ह्याचे आपल्या मनात जरी नुसता विचार जरी आला तरी मनुष्याच्या चेहऱ्यावर हसू येऊ शकेल. ते पाहायला आपण अवश्य फुलांकडे पाहावं. तर हे सगळं झालं आणि भगवंताला साक्षात क्षमा असं म्हटलेलं आहे. शेवटची 2 नामं. भगवंत हा साक्षात क्षमा आहे, क्षमाशील आहे. त्यामुळे तो जी क्षमा करतो तिला तुलना नाही. आणि खरं सांगायचं तर भगवंत आपल्याला पदोपदी क्षमा करतोय म्हणूनच एवढ्या संधी मिळत आहेत असं माझं तरी मत आहे. मनुष्य भगवंताला अपेक्षित आहे तसं वागतो आहे का, असं जर मी वागतो आहे का असा मी जर विचार केला तर मी सांगेन मी नाही वागतो. भगवंताला जे अपेक्षित जीवन असेल ते ह्यात खूप येऊन गेले, पण मला तसं काही वागता आलेलं नाही. तरीसुद्धा भगवंताने मला रोजची संधी परत ठेवली, रोज पाणी ठेवले, रोज अन्न ठेवले, रोज सूर्यप्रकाशात सगळं माझ्यासाठी ठेवले. म्हणजे याचा अर्थ तो क्षमाशीलच असला पाहिजे, म्हणूनच हे शक्य आहे. तेव्हा आता जे आपण काम केलं त्यात सुद्धा काही चुकलं, माकलं, राहिलं, कमी पडलं, चुकीचा अर्थ झाला, काय झालं असेल तरी भगवंताकडेच क्षमा मागू आणि आपल्या कामाच्या शेवटाकडे येऊ. शेवटचं काम असं की भगवंत प्रजागर आहे, आपण सत्कार्यासाठी, ह्या शिकण्यासाठी, साधनेसाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी सतत सदैव जागे राहू. कारण भगवंत प्रजागर आहे, तो जागही करतोय, तो स्वतः जागा आहे, आपणही जागे राहूया. आणि शेवट असं की भगवंत सर्व कामदाह आहे. ते आणखीन एक शेवटचं नाम फक्त घेतो आणि थांबतो. सर्व कामदा. काय मागायचं आहे आपल्याला, इच्छा. तर इच्छेतल्या सर्व इच्छा, इच्छेतल्या काहीच इच्छा, आपल्या जगामध्ये असंख्य इच्छा, पण तरीसुद्धा या सगळ्या इच्छा देणारा
त्या पूर्ण करणारी एकच शक्ती जगामध्ये आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या शक्ती आपल्याला इच्छा पूर्ण करणाऱ्या माहिती आहेत जगामधल्या, पण त्याच्या कक्षेत बसलं तर कलेक्टर झाले तरी त्यांच्या जिल्ह्यात, ते झाले तरी त्यांच्या तहसीलमध्ये तरी तहसीलमध्ये, ते बाबा त्यांच्या कक्षेत पडतं. म्हणजे मला काही करता येत नाही असं होतं ना, तसं भगवंताला कुठली कक्षा वगैरे म्हणतो, तो अप्रमेय आणि सगळीकडे आहे. मग असं असल्यामुळे त्यालाच ते शक्य आहे. त्यामुळे आपल्याला काय मागायचं आहे ते आता आपणच ठरवावं शेवटी. तर माझं तर मत असं की काही नाही, भगवंतच मागावा. रामकृष्णांनी फार चांगलं सांगितलं. आपल्याला माहिती असेल भगवंताकडे अनेक लोक अनेक गोष्टी मागतात, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, पाहिजेच शेवटी आपल्याला. काय आता आपण प्रापंचिक माणसं की नाही, काही जरी झालं तरी सुद्धा शेवटी त्यालाच माहिती, हे मला हवं ते मला हवं, लग्न व्हायला पाहिजे, नोकरी व्हायला पाहिजे, मुलं व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे, त्यांना नोकरी व्हायला पाहिजे. ते काय किती यादी मोठी होती की यादीच कुठं शेवट कोणा शेवटी शेवट कुठे आहे ते आपल्याला माहिती आहे खरं म्हणजे. पण ती यादी असतेच. तर ती यादी भगवंत देतो, नाही असं नाही, ती देतो, ती देत जातो. एखादा भक्त असा भेटतो मला तूच पाहिजेच म्हणतो, त्याला शेवटी भगवंत स्वतःला देऊन टाकतो असं म्हणतो. हे भगवंताचं जे वैशिष्ट्य आहे तेवढं लक्षात ठेवू. म्हणून भगवंताकडे भगवंतच मागू आपण, हे खरं त्याचं शेवट. हे आपण भगवंत सर्व कामध्ये आहेस ना, मग ठीक आहे, मग मला आता तूच फक्त पाहिजेस बस. कारण एका भगवंतामध्ये ते त्या सावित्रीच्या मागण्यासारखं आहे, सगळं आलं हो. समाधानच जर आलं तर आणखीन बाकीचं काय यायचं आहे. हे सगळं मागणार म्हणजे समाधान हवं म्हणून मागणार ना. काय मागणार तो रिझल्ट मागणार, कशासाठी मागणार, समाधान व्हावं म्हणून. नोकरी मागणार कशासाठी मागणार, समाधान व्हावं म्हणून. काहीतरी समाधानासाठीच चालेल. समाधानच प्रत्यक्ष जर मागितलं तर हा प्रश्नच भेटला. महाराज ते म्हणले ना, ते मागणारं कोणीच भेटत नाही, वस्तू मागतात समाधानाच्या. तसं आहे. तर तसं आपण हे मागू म्हणजे तिथे आपला हा समारोप एवढ्यापुरता करता येईल. बाकीचं आता त्यांनी काय आपल्याकडून घ्यायचं ते करून घ्यावं. इथे आता सांगतेसाठी आपण एकदा आरती करूया आणि मग सांगतेची 1-2 मिनटं आभार मानतो, एवढंच. आता हां, एक काम आहे अजून. वास्तविक हे सुरुवात कशाने झाली ती परत एकदा सांगतो. ईशावासीची जशी सुरुवात झाली तशीच झाली. ह्या मुलांनी खरं म्हणजे घरात हे सांगितलं की आपण आमच्या घरी चालू होतं हे खाली की विष्णू सहस्त्रनाम म्हणूया, म्हणून ते विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं म्हणून सुरू झालं. म्हणायचं ते सांगायचं म्हणून सुरू झालं. हे सांगायचं ते टेप करून द्या म्हणून सुरू झालं. पण ते नुसतंच सांगितलं तर पुन्हा त्याचं काही कळत नाही हे झालं. म्हणजे आता इतक्या गोष्टी त्याच्यातून निर्माण झाल्या एका मागण्यातून की त्यातून ते कसं आहे ते सांगावं म्हणून शब्दांची फोड करायला लागली, ते सांगावं लागलं म्हणून ते सगळं शुद्ध व्हावं म्हणून आज हृदय स्पष्टाक्षरो मंत्रश्चंद्रांशुर भास्कर ज्योती आहे ना. शुद्ध स्पष्टाक्षर म्हणजे त्याच्यासाठी पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत, कारण भगवंत स्वतः स्पष्टाक्षर आहे. मग त्याच्यासाठी धडपड केली पाहिजे, म्हणून मग ती धडपड झाली. मग आता हे सगळं व्हावं म्हणून शांत चित्ताने. आता हे नुसतंच हे अक्षर स्पष्ट होऊन उपयोग नाही, त्याचा अर्थ कळला पाहिजे. अर्थ कळला पाहिजे तर नुसता शब्दाचा अर्थ नुसता शिवर म्हणजे महशूर असं ते दिलेलं होतं डिक्शनरीत, तसं प्रकार होतं. तर तसं नको आपल्याला. अश्व म्हणजे घोडा आणि घोडा म्हणजे अश्व, विनोबा म्हणायचं तसं आहे ते. इकडे बघायला गेलं तो घोडा म्हणजे काय तर अश्व, अश्व खाली बघायला गेलं तो अश्व म्हणजे घोडा. म्हणजे हा अर्थाचा आपल्याला काय उपयोग नाही. आपल्याला काय कळलं पाहिजे, विनोबा म्हणायचे हा अर्थ जीवनात आहे. याचा अर्थ खरा घोड्याचा अर्थ कुठे असतो तर म्हणले तबेल्यात बांधलेला असतो, तिथे जाऊन बघा असं विनोबा म्हणायचे. मला त्यांची आठवण झाली त्या अर्थावरनं. तेव्हा आपल्याला भगवंताचा खरा अर्थ ह्याचा कुठे कळेल तर म्हणले ह्याचा खरा अर्थ जीवनात कळेल. एक तर तो जीवनात कळेल, एक आपल्याला जो गरजेचा आहे तो कळून घेतला पाहिजे. त्यामुळे हे साधकांसाठी विष्णू सहस्त्रनाम सुरू झालं. आता हे सुरू होता होता हे साधकांसाठी काय घेता येईल ते आपण आत्ता पाहिलं आत्ताच्या यादीमध्ये. तर आपलं कसं लक्ष असावं, काळाकडे कसं असावं, आपण भगवंताचे ज्ञान कुठलं मिळवावं वगैरे सगळे आपण आपले मुद्दे पाहिले. हे सर्वांना लागू असतील असं नाही. म्हणून ह्यातूनच एक आणखीन एक गोष्ट निर्माण झाली, ती हे चतुर्मासाच्या निमित्ताने झाली. पण त्यानिमित्ताने त्यांना ते करूनच घ्यायचं होतं संतांना असं म्हणा, म्हणून त्यांनी ते करून घेतलं. तसंच त्यांनी आणखीन एक गोष्टी करून घेतली, ती पण आज स्टडीला गेली की नंतर असं लक्षात आलं की हे साधकांचं ठीक आहे, पण सर्वसामान्य माणसाचं काय, ह्यातली काही नामं निर्मोडून याद घेतली पण अजून कितीतरी शिल्लक आहे. मग त्यातून एक जीवनशैली आकाराला येते. मनुष्य जर व्यवस्थित सहस्रनाम शिकून जर जीवन घडवायचा प्रयत्न करेल तर त्याचा ह्या अर्थाने अध्यात्माची किंवा साधनेशी संबंध नसेल, पण त्याचं जीवन घडवायला त्यातली नामं उपयोगी पडतील. म्हणून काही वेगळी नामं घेऊन त्याचं विवरण करून विष्णू सहस्रनाम एक जीवनशैली म्हणून वेगळी लिखाण चालू होतं. तर ते सगळं त्यांनी आज तेही तडीला ठेवले, तडीला नेलं, ते महाराजांसमोर ठेवतो. हे सगळं नेहमीच्या टीमनं करावं तसं केलं. हे सगळं जिच्या कृपेचं फळ मला तरी निदान आयुष्यात आहे, ती आजीची पुण्यतिथी उद्या आहे. आता ती उद्या महाराज तिच्या नावाने करून घेणार, आपण काय करणार, तशी त्यांची इच्छा आहे. म्हणून आदल्या दिवशी तिलाच अर्पण करायचं होतं, तर तिला अर्पण करायचं तेच आम्ही आज तुम्हाला जाताना अर्पण करतो आहोत. आपण नेहमीच्या प्रथेप्रमाणे जाताना
आपल्या घरी एक एक प्रत याची अवश्य भेट म्हणून घेऊन जावी अशी आपल्याला विनंती आहे. हे महाराजांसमोर ठेवतो. हरिविष्णू सहस्रनाम एक जीवनशैली म्हणून आहे. यामध्ये जे हे आलं आहे तेच त्यात नाही आहे, कारण ते जीवनशैली म्हणून दिलेले आहे. हे साधकांसाठी होतं. ते साधकांसाठी जे झालं त्याचं जे काय आणखीन होणार असेल ते पुढे महाराज करून घेऊत. सद्गुरुनाथ महाराज की जय. पुंडलिक वरदाय विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, भगवान गोपाल कृष्ण महाराज. वाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा, जय जय विष्णू परब्रह्मा. वाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा, जय जय विष्णू परब्रह्मा. सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा, देवा अगाध तव महिमा. सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा, देवा अगाध तव महिमा. हो वाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा, जय जय विष्णू परब्रह्मा, जय जय विष्णू. अनंत वर्षे अगणित रूपे निर्मियली सृष्टी, देवा निर्मियली सृष्टी. अनंत वर्षे अगणित रूपे निर्मियली सृष्टी, देवा निर्मियली सृष्टी. संकल्पाचा खेळ तुझा हा दीपवीजन दृष्टी, देवा दीपवीजन दृष्टी. संकल्पाचा खेळ तुझा हा दीपवीजन दृष्टी, देवा दीपवीजन दृष्टी. ओ वाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा, जय जय विष्णू परब्रह्मा, जय जय विष्णू परब्रह्मा. जगड्व्याळ हा व्यापन कळतो अतर्क्य तव लीला, देवा अतर्क्य तव लीला. जगड्व्याळ हा व्यापन कळतो अतर्क्य तव लीला, देवा अतर्क्य तव लीला. कार्यकारणे जीवन घटना चक्रे चालविला, देवा चक्रे चालविला. कार्यकारणे जीवन घटना चक्रे चालविला, देवा चक्रे चालविला. ओ वाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा, जय जय विष्णू परब्रह्मा, जय जय विष्णू परब्रह्मा. थोर व्यास ते सहस्र नामे अपूर्व तव गाती, देवा अपूर्व तव गाती. थोर व्यास ते सहस्र नामे अपूर्व तव गाती, देवा अपूर्व तव गाती. किती वर्णिले तरी पलीकडे तू व्यापून उरशी, देवा तू व्यापून उरशी. किती वर्णिले तरी पलीकडे तू व्यापून उरशी, देवा तू व्यापून उरशी. ओ वाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा, जय जय विष्णू परब्रह्मा, जय जय विष्णू परब्रह्मा. तूच ब्रह्म तू संहारक तू पालक होशी, देवा पालक तू होशी. तूच ब्रह्म तू संहारक तू पालक तू होशी, देवा पालक तू होशी. स्मरण चिंतने दीन भक्त हे बंध मुक्त करशी, देवा बंध मुक्त करशी. स्मरण चिंतने दीन भक्त हे बंध मुक्त करशी, देवा बंध मुक्त करशी. ओ वाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा, जय जय विष्णू परब्रह्मा. सह
सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा सहस्रज्योती उजळू गाऊ अगाध तव महिमा देवा अगाध तव महिमा हो वाळूया जय नारायण विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा जय जय विष्णू परब्रह्मा विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः आकाशात् पतितोऽयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति सद्गुरुनाथ महाराज की या आपल्या लक्षात आलंच आहे की ह्या आरतीमध्ये सुद्धा ते झालेलंच आहे सर्व की हे असं जर आपण दूर अशी पुन्हा ते आपण किती काही गेलं तरी ते उरणारच आहे. ते उरलेलं आहे ते आपण वाचावं, त्याच्यामधून चिंतन करावं, ते एवढं आपण करावं अशी आपल्याला विनंती या निमित्ताने करतो. कारण हे 100 नामांच्या संबंधी झालं, त्यात एक 500 नामांच्या संबंधी झालं असेल, पण एवढंच झालं तर ते झालं. यानंतर यात भगवत कृपा होती, सद्गुरूंची कृपा होती, या संतांची आज्ञा होती आणि म्हणून हे झालं. ते थोडं होणार हे आपल्याला पण कल्पना होती. क्षणवार मिळणार, त्यात किती वेळ मिळणार, त्यात आपण किती अभ्यास करणार, किती आपण चर्चा करणार, चिंतन करणार, आपल्याला माहिती होतं. पण अकरणात बंद करणं या न्यायाने केवळ ते अजिबात न करण्यापेक्षा थोडं काहीतरी करावं एवढ्या यांनीच ते केलेलं होतं. ते सर्व त्यांचं त्यांच्या चरणी तदीयं वस्तुमेव भगवन् तुभ्यमेव समर्पये, जसं आपण ते सगळं भगवंताला अर्पण करतो आहोत तेवढं आपल्याकडून मनाने आपण अर्पण करावं. आणि आपल्या सर्वांच्या ह्या सगळ्या सहकार्यामुळं हे 4 महिने 5 महिने विष्णू सहस्रनामाच्या चिंतनात आनंदाने गेले. आता शेवटचं पद घ्यायचं आहे, एवढं घेऊया. 323 191. नरतनु गेल्यावर ते म्हणूया, नरतनु गेल्यावर ते म्हणूया, करशील मग काही म्हणूया, करशील मग काही म्हणूया, हरीचे गुण गाई, हरीचे गुण गाई. नरतनु गेल्यावर ते म्हणूया, नरतनु गेल्यावर ते म्हणूया, करशील मग गाई म्हणूया, करशील मग गाई म्हणूया, हरीचे गुण गाई म्हणूया, हरीचे गुण गाई. हस्तपाद कर्णादिक इंद्रिय सावध जवकाई, हस्तपाद कर्णादिक सावध जवकाही. तव वरी भगवत प्रसाद सत्वरी, तव वरी भगवत प्रसाद सत्वरी, संपादून घेई मनुजा, संपादून घेई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा. वाणीचा व्यापार निरंतर सारा हा विषयी, वाणीचा व्यापार
चंचल चक्रा परी फिरते, मन चंचल चक्रा परी फिरते, विषयांचे ठाई मनुजा, विषयांचे ठाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई. श्री हरी प्राप्ती साठी शरण संता ते जाई. श्री हरी प्राप्ती साठी शरण संता ते जाई. निरंजन पद अविनाशी मग, निरंजन पद अविनाशी मग, पावसी लवलाई मनुजा, पावसी लवलाई मनुजा, हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई. नरतनु गेल्या वरुते मनुजा, नरतनु गेल्या वरुते मनुजा, करसिल मग गाई मनुजा, करसिल मग गाई मनुजा, हरीचे गुण गाई हरीचे गुण गाई मनुजा, हरीचे गुण गाई. जानकी जीवन स्मरण जय जय राम.